हॅलो फ्रेंड्स. आज आपण बनवायचं आहे कॅरमेल पुडिंग. मी हे घेतलं आहे व्हॅनिला इसेन्स 4-5 ड्रॉप्स टाकून घ्यायचे डायरेक्ट मिक्सीमध्ये. त्यानंतर घ्यायचं आहे आपण कोणतंही कस्टर्ड पावडर टाकायचे आहे 2 टेबलस्पून. मी अंदाजेच घेते कारण की आहे इझिली अंदाज तो. 1 वाटी दूध घ्यायचं आहे, 3 चमच शुगर आणि 3 पाव सॉफ्ट पाव. चला ॲड करूया आता ह्याच्यामध्ये आपला 1 वाटी दूध. 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आता शुगर 1 स्पून, 2 स्पून आणि मी 1/3 स्पून पण टाकला होता. नंतर आता जे पाव आहेत त्याला मस्त आपण छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि तिन्ही पाव या मिक्सीमध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याला करायचं आता बारीक वाटून. पण त्यात हे एक ऑप्शनल आहे, एक अंड टाकू शकता तुम्ही. व्हेजिटेरियन असाल तर नका टाकू. आता याला आपण करून घेऊया मस्त ब्लेंड. 1-2 मिनिटं फक्त त्याला ब्लेंड करायचं, जास्त बारीक पेस्ट नाही. बघा अशी थोडीशी थिक असायला पाहिजे ती. आता आपण घेऊ एक पॅन, त्यामध्ये आपण कॅरमेल करून घेऊया. शुगर टाकते 2 स्पून, गॅस करूया ऑन आणि आता टाकू ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी. पाणी टाकून घ्यायचं, गॅस फास्ट ठेवायचा. त्याला मस्तपैकी असा ब्राऊन कलर यायला पाहिजे. थोडंसं त्याला अजून करून मी थोडं पाणी ॲड करते आणि मस्त बघा असा ब्राऊन कलर येतो ह्याला. मस्त ग्लेझी झालंय. आता गॅस आपण ह्याला ऑफ करून घ्यायचा. एक बाउल घ्यायचं काचेचं, त्याला बटरने ग्रीस करून घ्यायचं साईडने आणि आपला कॅरमेलचा जो सॉस आहे तो आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आणि आपलं जे मिक्सचर आहे मस्त आता त्यामध्ये आपण पोर करून घेऊया. आपल्याला हवं तेवढं टाकायचं. आता एक कुकरचं भांडं घेऊ आपण, त्यात एक खाली स्टँड ठेवायचं, पाणी टाकायचं आणि मग आपण जे बनवलं होतं तो ग्लास त्यात ठेवून द्यायचा. झाकण लावून 15 मिनिटं त्याला ठेवायचं. मस्तपैकी असं रेडी होतं. वाफ द्यायची फक्त. चाकू त्यामध्ये असा पोक करून चेक करायचा की त्याला काही लागतं की नाही. जर काही लागलं नाही म्हणजे आपलं जे पुडिंग आहे कॅरमेल पुडिंग ते रेडी झालंय. आता आपण त्याला करून घेऊया डिमोल्ड. थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग ह्याला डिशवरती फ्लिप करायचं आहे. मस्त झालंय. आता सौम्याची टेस्टिंगची टाइम आहे. चला कट करून देते हिला फर्स्ट. आता सांगेल आपली सौम्या कसं लागतंय. मस्त झालं होतं एकदम. आता बघूया. मस्त रेडी झालं आपलं कॅरमेल पुडिंग.